सप्रेम नमस्कार सर्वांना. मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं खूप-खूप स्वागत करतोय. वैभव छाया टॉक्स या आपल्या YouTube चॅनलवर आणि आज एक विशेष चर्चा, खास चर्चा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आनंद शितोळे सरांसोबत. तुम्ही जर Facebookवर ॲक्टिव्ह असाल, Facebookवर रेग्युलर रीडर असाल, तर अतिशय संयत भाषेत पूर्ण आकडेवारीसहित ज्यांच्या पोस्ट असतात, ज्यांची मांडणी असते आणि मागच्या गेल्या 12 वर्षांपासून मी ज्यांना नियमित फॉलो करतो आणि त्यांना फॉलो करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कोणताही विषय असो त्या विषयावर थर्ड आय पर्स्पेक्टिव्ह आमच्या पत्रकारितेत जो शब्द वापरला जातो थर्ड आय पर्स्पेक्टिव्ह, तो थर्ड आय पर्स्पेक्टिव्ह देताना बाबा मी ह्या बाजूचाही नाही, मी त्या बाजूचाही नाही असं म्हणणं नसतं. तर आपली एक स्वतःची स्वतंत्र विशिष्ट भूमिका आणि ती भूमिका मांडताना त्याला जोडीला येणारे फॅक्ट्स आणि तर्क या 2 गोष्टी मांडण्यामध्ये जर कुणाचा हातखंडा असेल, तर ते फार मोजके लोक आहेत आणि त्यापैकी आनंद शितोळे सर आहेत, नगरचे आहेत आणि आनंद शितोळे सरांशी आज एक चर्चा करायची आणि ती चर्चा करण्याची 2 खास कारणं आहेत. आज सकाळी म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळेल. तर आज सकाळी आनंद सरांनी Facebookवर एक पोस्ट टाकली होती. त्या Facebookच्या पोस्टचा स्क्रीनशॉट इथे तुम्हाला स्क्रीनवर मी दिसतच असेल तुम्हाला. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं, की भारतात किंवा जगभरात जेव्हा कोणतीही आंदोलनं होतात आणि त्या आंदोलनांबद्दल साशंकता व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह होत नाही, असा त्या Facebook पोस्टचा एक अर्थ होता. त्याचा मतितार्थ होता. तर हे खरंच आहे, की आंदोलनाच्या बाबतीत आपण ज्या आंदोलनाला पाठिंबा देतो, त्या आंदोलनाला जर तुम्ही पाठिंबा देत नसाल, तर तुम्ही देशद्रोही आहात, हे असं म्हणणं अतिशय मूर्खपणाचं आहे आणि त्याच विषयावर आपण आनंद सरांसोबत चर्चा करणार आहोत. आनंद सर, खूप-खूप स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये आणि माझा पहिला धन्यवाद. प्रश्न तुम्हाला हाच आहे, की तुम्हाला ही पोस्ट का लिहावीशी वाटली? असं आहे याचं कारण तुम्ही म्हणाल तर खूप वर्षांपूर्वी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये 9/11 झालं आणि अमेरिकेमध्ये हल्ला झाला. 2 विमानं त्या ट्विन हो, टॉवरवर आदळवली गेली. त्यावेळेला जॉर्ज बुश हो. जे होते, अमेरिकेचे अध्यक्ष जे होते, त्यांनी अशा हं, स्वरूपाचं वक्तव्य केलेलं होतं, की जर तुम्ही माझ्याबरोबर असाल, आमच्याबरोबर असाल, तर तुम्ही ठीक आहे. जर तुम्ही आमच्याबरोबर हं. नसाल, तर तुम्ही आमचे शत्रू आहात. ही जी काही मांडणी आहे, बरोबर, ही बरोबर. मांडणी म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 बाजू सोडून तिसरी काही बाजू आहे किंवा असू शकते, ह्याला नाकारणारी हो. मांडणी आहे. आणि तशाच स्वरूपाचा काही दिवसापासून जसं हे सोनम वांगचुक सरांचं आंदोलन जे सुरू झालं, ते आंदोलन सुरू झाल्यानंतर हो. मग जर तुम्ही आंदोलनाला हं, पाठिंबा देत नसाल, तर तुम्ही मग देशद्रोही हं. आहात किंवा तुम्हाला विद्यार्थ्यांची काळजीच नाही किंवा तुम्हाला शिक्षण व्यवस्थेची काळजी नाही किंवा तुम्ही सावध आहात, अशा हं. स्वरूपाची वक्तव्य सुरू झाली आणि ही वक्तव्य करताना धक्कादायक बाब अशी होती, की कधी काळी आपण ज्यांना पुरोगामी विचारांचे समर्थक किंवा प्रागतिक विचारांचे समर्थक म्हणत होतो, अशाही लोकांनी ही चूक करायला सुरुवात केली. बरोबर. वास्तविक पाहता आज जी माणसं साधारणपणे 40शी मध्ये 45शी मध्ये जी माणसं आहेत किंवा त्याच्या आगेमागे जी माणसं आहेत, ही माणसं कधी काळी 2011-12ला ज्या वेळेला अण्णा आंदोलन सुरू झालेलं होतं, त्या अण्णा हं. आंदोलनाच्या काळामध्ये तरुणपणामध्ये ही माणसं होती. त्या काळामध्ये काही माणसांनी स्वतःच्या नोकऱ्या सोडल्या, नोकऱ्या सोडून त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि ज्या वेळेला त्यांचा भ्रमनिरास झाला, त्यावेळेला हं. त्या लोकांना हे समजलं, की हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं. बरोबर. जर समजा आपण हे जे आत्ताचं वांगचुक सरांचं जे आंदोलन आहे, आज ज्या स्टेजला ते आहे, 2 दिवसापूर्वी हं, किंवा आज सकाळी सुद्धा ते त्या स्टेजला नव्हतं. परंतु हं. आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देत नाही किंवा तुम्ही आंदोलनाच्या बाजूने बोलत नाही, याचा अर्थ तुम्ही हं. देशद्रोही आहात असं होत नाही. कारण बरोबर, 2012 बरोबर. साली आम्ही एकदा दुधाने तोंड पोळलेलं आमचं आहे आणि आमचं तोंड दुधाने पोळलेलं असल्यामुळे साहजिकच आम्हाला कुठल्याही आंदोलनाच्या किंवा कुठल्याही एकूण जो प्रोटेस्ट आहे, त्याच्याविषयी भाबडेपणाने मत व्यक्त करणं चुकीचं वाटतं. त्याचं कारण असं बरोबर. आहे, की तुम्ही सगळीच आंदोलनं जी काही आहेत, या सगळ्या आंदोलनांचे आउटकम आणि उद्देश जे काही आहेत, हे उद्देश तुम्हाला वाटतात तेवढेही सरळ नसतात. फक्त तुम्हाला त्या आंदोलनाच्या पाठीमागे जी काही कारणं आहेत, ती कारणं तुम्हाला समजली पाहिजेत. ती आंदोलनं कशी सुरू झाली ती समजली पाहिजेत. कालचा तुम्ही दिव्य मराठी पेपर जो आहे, तो जर तुम्ही वाचला असेल, दिव्य मराठी पेपर जो मराठीमध्ये येतो,
तसाच तो पेपर भारतामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये द्यायचो. त्याच्या पहिल्या पानावरची जी बातमी होती, त्या हं, बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं, की सोनम वांगचुक यांना अभिजित दीपकेंची भेट घेण्यासाठी हं. याचे लडाखचे काश्मीरचे जे नायब राज्यपाल आहेत विनय सक्सेना त्यांनी हो, सुचवलेलं होतं. ही हो. बातमी वाचल्यानंतर सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठल्या भावना येतील किंवा ज्याला थोडंफार राजकारण कळतं त्याला कुठल्या भावना येतील. अशा बरोबर आहे. अगदी बरोबर. परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये हे जे काही आंदोलन आहे, या आंदोलनाच्या विषयी सावध भूमिका घेणं म्हणजे तुम्ही त्याला लगेच देशद्रोही ठरवता, हे चूक आहे. आणि अगदी. बेसिकली सकाळी जसं मी लिहिलेलं होतं तशा पद्धतीने ह्या आंदोलनाचे 2 पार्ट आहेत. हं. कसं असतं, की म्हणजे ज्याला आपण शेर की सवारी म्हणतो, की वाघाच्या पाठीवर तुम्हाला बसणं सोपं असतं, पण वाघाच्या पाठीवरून उतरणं अवघड असतं. तसं हे आंदोलन जे आहे, हे आंदोलन ज्यावेळेला हे सुरू झालं, त्यावेळेला जी तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीला शिक्षणाच्या हं. बाबतीमध्ये काय आहे, शेवटी पालक म्हणून तुम्ही समजा त्या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने पाहता. तुम्ही तिराईत माणूस म्हणून त्या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने पाहता. पण ज्या मुलांचं आयुष्य स्टेकला लागलेलं आहे, जी मुलं रोजगारासाठी, नोकरीसाठी शिक्षण घेऊ पाहतात आहे, त्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या सरकारचं धोरण ज्या पद्धतीने चाललेलं आहे, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये सरकारची जी अनास्था आहे, म्हणजे आपण हं. जीडीपीचे ढोल वाजवतो, पण ती जी अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेची जी ग्रोथ आपण म्हणतो, ती ग्रोथ विदाऊट एम्प्लॉयमेंट आहे आणि ग्रोथ विदाऊट एम्प्लॉयमेंट असते त्यावेळेला मोजकी लोक श्रीमंत होतात. ती कोण श्रीमंत होतात हे उघड गुपित आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या मुलांना जो संताप होता, हा संताप जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही मुलं व्यक्त होत होती, परंतु त्यांना राष्ट्रीय स्तरावर याच्यासाठी चॅनल मिळत नव्हता. तो चॅनल ह्या आंदोलनांनी, कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनांनी उपलब्ध करून दिला आणि मुलं तिथं जमा झाल्यानंतर असं झालेलं आहे, की इथं ह्या आंदोलनाचा पहिला पार्ट संपला. दुसरा पार्ट असा आहे, की ज्यावेळेला उत्स्फूर्तपणे संपूर्ण भारतातून विद्यार्थी येतात. जसे विद्यार्थी आलेले तसे एक पालक जे आहेत, त्या पालकांची व्हिडिओ जो आहे तोही व्हायरल झालेला आहे. तोही तुम्ही बघितलेला आहे, की नीटच्या बरोबर. परीक्षेमध्ये पेपर लीक झाल्यानंतर त्या मुलांनी नैराश्य येऊन आत्महत्या केली. त्या मुलाचे पालक तिथं आलेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. वास्तविक पाहता स्वतःचा बरोबर. मुलगा गमावल्यानंतर त्या माणसाकडे तसं काही उरलेलं नाहीये. पण तरी सुद्धा तो का हं. आला, की बाकीची जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्याचा, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये ह्या कारणासाठी तो माणूस त्याच्यामध्ये आलेला होता. अशा बरोबर. वेळेला तुम्ही मग जे आंदोलनाचा सुरुवातीचा जो काही पार्ट होता, की ज्या पार्टच्या विषयी साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु नंतर ज्या वेळेला सगळे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि मग ते विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे त्यांच्या मागण्या न्याय आहेत की नाही, त्यांच्या मागण्या रास्त हं. आहेत की नाही, हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे. परंतु जर समजा लोकशाही देशामध्ये विद्यार्थी आंदोलन करत असतील, काही हजार विद्यार्थी एका ठिकाणी देशाच्या राजधानीमध्ये जमत असतील, तर सरकारला किमान एवढं सौजन्य दाखवणं गरजेचं होतं, की तुमच्यापैकी एक 10 माणसं, 15 माणसं आमच्याकडे या, तुमच्या मागण्या मांडा, आम्ही तुमच्याशी चर्चा करतो. परंतु हं. सरकारने ह्या चर्चा आणि अन्य सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या, ह्या सगळ्या बाजूला ठेवल्या. वांगचूक सरांना उचलून घेऊन गेले. त्यांचा उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. जी मोड्स ऑपरेंडी अतिशय परिचित स्वरूपाची आहे आंदोलन बरोबर. हाताळण्याची. हं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला ही जंतर मंतरवर सगळी मुलं आली, त्यावेळेला ही कुठलीही चर्चा न करता किंवा कुठलाही स्वरूपाचा डायलॉग न करता सरळ-सरळ पोलिसांचा लाठीमार आणि लाठी हल्ला सुरू झाला. अशा परिस्थितीमध्ये भलेही सुरुवातीच्या काळामध्ये ह्या हो, आंदोलनाची उद्दिष्ट किंवा ह्या आंदोलनाचा सुरुवात जी झाली ती ज्या पद्धतीने झाली त्याच्याविषयी जरी साशंकता आम्ही हं. म्हणजे मी आणि माझ्यासारख्या समविचारी लोकांनी व्यक्त केलेली असेल, तरी सुद्धा हो. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, हे आंदोलन शांततामय मार्गाने चालू असताना त्याच्यावर लाठी हल्ला होणं हे लाठी हल्ला. अतिशय निषेधार्ह आहे.
म्हणजे ते अन्यायकारक आहे असं मला वाटतं. आपण याला लाठी हल्ल्यापेक्षा खुनी हल्लाच म्हटला पाहिजे. कारण पोलीस ज्या वेळेला आंदोलन पांगवतात, त्यावेळेला घाबरवण्यासाठी म्हणून जमिनीवर काठ्या मारतात. पायाच्या खाली, गुडघ्याच्याही खाली, अगदी तळव्यांच्या आसपास वगैरे काठ्या मारतात, की जेणेकरून कसं आहे, की बाबा पायातले जे बूट असतील त्यांच्यावर मार बसला पाहिजे आणि आंदोलकांना फार काही त्रास होता कामा नये. अशा स्थितीमध्ये जे पोलिसांनी काल मारहाण केले म्हणून आपण त्याला एक खुनी हल्लाच आपण त्याला म्हणूयात. तर सर अगदी, मला अगदी. याला जोडून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की अ, आप मी पण संशय व्यक्त केला, तुम्हीही केला, अनेकांनी केलेला आहे. यात काही दुमत नाहीये आणि लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होतच राहतात, त्या केल्या पाहिजेत. पण आज राहुल गांधींची एंट्री झाली आंदोलनामध्ये. आत्तापर्यंत सगळ्यांचं काय म्हणणं होतं, की बाबा राहुल गांधी कुठे आहे? काँग्रेस कुठे आहे? आणि आता म्हणतायत, की बाबा राजकीय पक्ष आपली पोळी भाजवून घेत आहेत या आंदोलनामध्ये आणि आता राहुल गांधी उतरलाय, तर त्याला त्याचा राजकीय अजेंडा त्याचा सिद्ध करायचा आहे. हा एक भाग झाला. आणि लगोलग आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, जे तुरुंगातही होते लिकर घोटाळ्याच्या आरोपामध्ये किंवा इतर तत्सम घोटाळ्यांच्या आरोपामध्ये, ज्यांनी भाजपाच्या भाजप सरकारच्या एकूण दडपशाहीचं सगळ्यात मोठी किंमतही चुकवलेली आहे. तर त्यांनी आज एक ट्विट केलंय, की राहुल गांधी या आंदोलनामध्ये आले कारण त्यांना सीजेपीच्या आंदोलनाला कमी करायचं होतं, त्याची हवा काढून टाकायची होती. तुम्ही ह्या ट्विटकडे कसं पाहता? असं आहे की अं, राजकारण करणं हा राजकीय पक्षाचा आणि राजकारणी नेत्याचा म्हणजे तो अविभाज्य भाग आहे. जर समजा एखादा राजकीय नेता 24/7 जर राजकारण करत नसेल आणि राजकारणाचा हं. विचार करत नसेल तर त्यांनी निवृत्ती घेतलेली उत्तम आहे. त्याच्यामुळं ह्या आंदोलनाचा राजकीय फायदा जर राहुल गांधी घेत नसतील, हं. तर मग ते राजकीय नेते तरी कसे म्हणायचे? आणि ते जर तर विरोधी समजा पक्ष तुमचं नेते आहेत. हा जर समजा तुमचं सरकार कुठल्याही निर्णयाचा किंवा कुठल्याही घटनेचा राजकीय फायदा जर समजा तुमचं सरकार घेत असेल किंवा कुठलंही सरकार घेत असेल, तर विरोधी पक्ष नेत्यांनी कुठल्याही घटनेचा राजकीय फायदा घेणं किंवा त्याच्यातून आपल्या राजकारणाला कसा फायदा होईल या पद्धतीने त्याला वळण देणं हे काही गैर नाही. राजकारणामध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस त्यांनी त्या करणं अपेक्षित आहे. परंतु आम आदमी पक्षाच्या खासदारांनी हे जे काही ट्विट केलेलं आहे, हे हं. धक्कादायक अशासाठी आहे, की ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, बेरोजगारीचा, शिक्षणाचा, शिक्षण आणि बेरोजगारी हे 2 अतिशय गंभीर मुद्दे आहेत. मी मगाशी म्हटलं ज्या पद्धतीने, की तुम्ही भारताची अर्थव्यवस्था वाढते आहे असं ज्या वेळेला म्हणता, त्यावेळी ती म्हणतो. ग्रोथ विदाऊट एम्प्लॉयमेंट असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. आणि तुम्हाला जो डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, की देशामध्ये हं. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे असं आपण म्हणतो. पण जर समजा त्या तरुणांच्या संख्येला त्या हातांना जर काम नसेल, तर मग ती तरुणाई जी आहे ती तुम्ही वाया घालताय असा त्याचा अर्थ आहे. मागच्या 12 बरोबर आहे. वर्षांच्या कालावधीमध्ये रोजगाराच्या निर्मितीबद्दल किंवा शिक्षणाचा दर्जा आहे, शाळा बंद होणे किंवा अन्य साऱ्या पटसंख्येपासून अन्य साऱ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये पण आपण पाहतो आहोत, एसटी बंद पडणे, त्याच्या अनुषंगाने मुलींचं शिक्षण बंद पडणे, हा सगळा जो अनरेस्ट मुलांमध्ये होता, हा सगळा अनरेस्ट ज्या वेळेला बाहेर यायला निघालेला आहे, त्यावेळेला त्या अनरेस्टला जर नेतृत्व करण्यासाठी म्हणून काँग्रेस समोर येत असेल, तर त्याच्यामध्ये गैर काही नाही. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणतो मराठी भाषेमध्ये असं आहे, की कोणाचाही कोंबडा आरवला तरी चालेल, फक्त सकाळ झाली पाहिजे. त्या हां. पद्धतीने मग जर समजा राहुल गांधी त्या जंतर मंतरवर गेलेले असतील आणि म्हणून जर संजय सिंहांना काहीतरी वाईट वाटत असेल, तर जंतर मंतर संजय सिंह बी दिल्लीमध्ये राहतात. त्यांना मागच्या 20 दिवसामध्ये त्यांनाही तिथं जाण्याचा आणि त्या ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा ऑप्शन होताच ना. मग ते झालेही त्यांनी होते सहभागी. सहभागी झालेले होते. परंतु राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पाठीमागे काही खासदारांचं बळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिकच ते जंतर मंतरला आले. जंतर मंतरला आल्यानंतर त्यांना एकूण सगळा प्रकार जो काही आहे त्यांनी त्याची माहिती घेतलेलीच असेल. त्याच्यामुळे हं. मुलांवर जो लाठी हल्ला झाला आणि हे सगळं जे काही झालेलं आहे, याचा निषेध म्हणून त्यांनी संसदेकडे जाणं आणि संसदेकडे जाऊन त्यांनी तिथे धरणं धरणं ही साहजिकच मोदींच्या गोष्ट होती. घरासमोर धरणं दिलंय आज. मोदींच्या घरासमोर धरणं दिलं आणि अशा हं. परिस्थितीमध्ये उलट तुम्ही म्हणजे इंडिया आघाडीचा
हिस्सा आहात. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची जर मागणी केली, तर तुम्हाला निगोसिएशन्स मध्ये कुठंतरी निदान दुसरे जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांच्या राजीनाम्याची तुमची मागणी मान्य केली जाऊ शकते, किंवा ह्या परीक्षा पद्धती किंवा एकूण शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी संसदेमध्ये चर्चा होऊ शकते. ही सगळी जी काही संधी होती त्यावेळेला ही आपल्या विरोधकांमध्ये असणारी फूट जी आहे ती संजय सिंहांनी दाखवली आणि स्वतःचा कोतेपणा सिद्ध केला, असं मला वाटतं. अगदी. आनंद सर, 2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांवर आहे ना नॉर्मली बोललं जात नाही. तर पहिला प्रश्न विचारेन आणि त्याच्या उत्तरानंतर मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल. काल जे दिल्लीमध्ये घडलं, नकली पोलिसांनी, नेम प्लेट नसलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सवाल्यांनी, तोंडाला मास्क लावून, क्रिकेटचे हेल्मेट घालून, हातामध्ये कडक लाकडं घेऊन आलेल्या स्वघोषित पोलिसांनी किंवा भाजपच्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर इतका लाठी हल्ला डेंजर केला, की त्यांना रक्तबंबाळ केला. आज तेच विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा पोलिसांनी मारून रक्तबंबाळ केलेला आहे. त्यांच्या नाकातून, तोंडातून रक्त आलेलं ते दिसलंय सगळ्या फोटोंमध्ये, व्हिडिओमध्ये. तर ह्या सगळ्या प्रकाराला तुम्ही कशा पद्धतीने पाहता? सरकार खरंच हे सगळं हाताळण्यामध्ये प्रचंड अपयशी ठरलेली आहे का सरकार काहीतरी दुसरं दाखवू पाहते, काही कव्हर अप करायचा प्रयत्न करते? एक तर शांततामय मार्गाने असणारी आंदोलनं कशी हाताळायची याचा हं. सरकारला अनुभव नाही. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारकडे जे तत्सम स्वरूपाचे जे स्वयंघोषित तज्ज्ञ आहेत किंवा हे सगळं हाताळू बरोबर. पाहणारे जे लोक आहेत, ह्या हं, लोकांना हं. माहिती असणारी जी काही प्रोसेस आहे किंवा पद्धत आहे ती त्यांची अगदी हं. ठरलेली आहे. मग ते नागरिकत्व बरोबर. कायदा असू द्या, शेतकरी कायदा असू द्या किंवा इतर जी आंदोलनं आहेत, ही आंदोलनं जी काही घडलेली आहेत, या आंदोलनांमध्ये किंवा जेएनयू मध्ये किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या अगदी याच पद्धतीने आहेत. तुम्ही आधी हे जे काही आंदोलक आहेत, हे आंदोलक आहेत यांना तुम्ही पहिल्यांदा देशद्रोही ठरवा. मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम अजेंडा आणा. मग तुम्ही पाकिस्तानचा हात आहे अशा स्वरूपाचं हे करा. आणि हं, हे हं. करूनही जर समजा ही आंदोलनं मोडली जात नसतील आणि लोकांचा या आंदोलनाला असणारा पाठिंबा जर कमी होत नसेल, तर मग तुम्ही त्या आंदोलनांमध्ये अशा पद्धतीने हिंसा घडवा की त्या आंदोलनांना हिंसक वळण मिळेल आणि मग तुम्हाला ते गुंडाळून टाकणं सोपं जाईल. त्याच्यामुळे अगदी, सनदशीर अगदी, मार्गाने अगदी. आंदोलनं कशी केली जाणारी आंदोलनं कशी हाताळायची, हे भलेही पोलिसांना माहिती असेल किंवा सरकारमध्ये असणारे जे अधिकारी आहेत, गृह विभागातले जे अधिकारी आहेत त्यांना माहिती असेल, तरी सुद्धा त्यांना आदेश देणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांची एक तर असं आंदोलन हाताळण्याची क्षमता नाही किंवा क्षमता असली तरी त्यांची इच्छा नाही. कारण त्यांना असं वाटतं, अगदी. की बा आपण ज्या पद्धतीने तपास यंत्रणा, सीबीआय, ईडी ह्या सगळ्याचा वापर करून ज्या पद्धतीने विरोधातल्या नेत्यांना वाकवू शकतो, त्या पद्धतीने आपण जनतेलाही वाकवू शकतो. परंतु सरकार आणि ही सगळी लोक ही एक गोष्ट विसरतात, की जे राजकीय नेते आहेत, हे राजकीय नेते ज्यावेळेला तपास यंत्रणांच्या भीतीने वाकवले जातात, त्यावेळेला त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीतरी असतं. आज जे विद्यार्थी आंदोलनामध्ये उभे आहेत, या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कदाचित गमावण्यासारखं काहीतरी असेल. परंतु ही तरुण मुलं जी आहेत, ज्यांना अजून त्यांचं आयुष्य बरोबर. सगळं पडलेलं आहे, आत्ता ह्या क्षणाला त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये. त्याच्यामुळं ती काहीच मुलं नाही. जीवावर जीवावर उदार राहून ती मुलं उठलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारला हे आंदोलन कसं हाताळावं हेच कळलं नाही. म्हणून त्यांनी या पद्धतीने त्यांच्या कन्व्हेन्शनल पद्धतीने त्यांनी आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला आणि ते आणखी त्याच्यामध्ये फसत गेले. दुसरी बाब अशी झालेली आहे याच्यामध्ये, हं, की पूर्वीपासून जो एक हं, यांचा अप्पर हँड होता, की हं. मीडियाची जी मॅनेजमेंट होती, ही मीडिया मॅनेजमेंट त्याच्यानंतर आयटी सेल त्याच्या माध्यमातून समाज माध्यमांमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये सरकारच्या बाजूने नॅरेटिव्ह उभं करण्यासाठी ज्या पद्धतीने माहितीचा आणि पोस्ट किंवा कंटेंटचा जो महापूर आणला जायचा हो, हो, आणि मग हो, त्या हो, हो. महापुरामध्ये सगळ्या गोष्टी वाहून जायच्या. मग तुमच्या हं. माझ्यासारखे काही लोक त्याला विरोध करायचे. त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करायचे. पण मग ते म्हणजे वादळामध्ये दिवा घेऊन, पंथी घेऊन उभं राहिल्यासारखं असायचं. पण आपणही पंथी सोडली नाही.
परंतु हं, हं. ही जी काही अगदी. जेन झी पिढी आहे, ही जी तरुणाई आहे, ही तरुणाई ही सगळी माध्यमं आणि ह्या सगळ्या गोष्टी हाताळण्यामध्ये ह्या सगळ्यांचे बाप आहेत. बाप त्याच्यामुळे आहेत. अगदी बरोबर. आंदोलन ज्यावेळेला हे सुरू झालं, त्यावेळेला ह्या सगळ्या तरुणांनी या गोष्टीची काळजी घेतली, की जंतर मंतरवर होणारी प्रत्येक घटना काही सेकंदामध्ये समाज माध्यमांमध्ये जाईल आणि त्याच्यामुळे ती सगळ्या जगभर पसरवली जाईल. त्याचा परिणाम असा झालेला आहे, की राहुल गांधींना फरफटत घेऊन जाणं असू द्या, म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या संसदीय लोकशाहीच्या संसदेच्या समोर लोकसभेचा विरोधी पक्षनेता पोलीस फरफटत घेऊन जातात. हे दृश्य असू द्या किंवा पोलिसांच्या वेशामध्ये असणाऱ्या लोकांनी खिळे लावलेल्या लाकडांनी, दांडक्यांनी मुलांना मारहाण केलेली असू द्या किंवा डोकी फुटलेली मुलं असू द्यात. ही सगळी चित्र आणि ह्या सगळे व्हिज्युअल्स, ऑडिओ व्हिज्युअल जे आहेत, हे जगभरामध्ये पोहोचलेले आहेत आणि जगभरामध्ये भारत सरकारच्या आंदोलन हाताळण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्याच्या अपयशाचे ढोल सगळ्या जगाला ते वाजवून दाखवले जातात. डंका बज रहा है अभी. खरं तर बघा, खरं डंका त्यांच्याच भाषेत बोलायचं हां, बोला. डंका बजला. आनंद सर, मी जसं म्हटलं होतं, की एक शेवटचा प्रश्न. तुमचा एक हॅशटॅग सोशल मीडियावर खूप पॉप्युलर आहे. आपल्या धडावर आपलंच डोकं. बरोबर? बरोबर. महाराष्ट्र कायम म्हणजे हा कॉन्ट्रोव्हर्शियल प्रश्न आहे. कदाचित तुम्हाला जर उत्तर द्यायचं नसेल, तर तुम्ही टाळू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. पण सामान्य माणसं जी माध्यमांच्या एकूण चमक-धमकपासून, माध्यमांच्या प्रकाशझोतापासून दूर आहेत आणि ज्यांचं मत खरं तर विचारात घ्यायला पाहिजे या लोकशाहीने आणि ते गेल्या 15-20 वर्षांमध्ये ही लोकशाही विसरून गेलेली आहे, की सामान्य माणसांचं मतं सुद्धा यामध्ये मॅटर करतात. महाराष्ट्र कायमच कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणून अख्ख्या भारतामध्ये ओळखला जातो आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि बौद्धिक विचारवंत हे कायमच देशाला दिशा देणारे काम करत राहतात. पण या बरोबर. आंदोलनावरून सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंतांमध्ये, अनेक पत्रकारांमध्ये, अनेक अभ्यासकांमध्ये सरळ उभी फूट पडलेली दिसून आली आणि त्या सगळ्यांनी टोकाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. इतक्या टोकाच्या भूमिका, की मला असं वाटायला लागलं, की बाबा हे फक्त आपापल्या क्षेत्रातच पुढे गेलेले आहेत. यांना महाराष्ट्राचं मूळ कळालंच नाहीये का? किंवा महाराष्ट्राचं जे राज्यशास्त्र आहे, जे पॉलिटिकल सायन्स आहे महाराष्ट्राचं तेच कळालेलं नाहीये का? एकाने एकदमच विरोधात टोकाचा विरोध करायचा आणि दुसऱ्याने दुसऱ्या बाजूचा टोकाचा विरोध करायचा. तर ही मानसिकता महाराष्ट्राच्या बुद्धीमध्ये आली कुठून? म्हणजे उदाहरणं जर द्यायची झाली तर मी एका बाजूला निखिल वागळेंचं उदाहरण देऊ शकतो, दुसऱ्या बाजूला विश्वंभर चौधरींचं देऊ शकतो किंवा राजू परुळेकर सरांचं आपण घेऊ शकतो. ही अभ्यासक माणसं आहेत. पण त्यांनी अशा पद्धतीच्या भूमिका घेणं, एकमेकांवर डायरेक्ट ताशेरे ओढण्यासारखी, तर ही वेळ महाराष्ट्रावर का येऊन ठेपली? म्हणजे या याचं प्रश्नाचं कारण तुम्ही असं उत्तर आहे, दिलंच की पाहिजे असं जरुरी नाही. पण तुमचा तर्क नाही, ऐकायला आवडेल. याचं कारण आहे, की ही माणसं स्वतःच्या प्रतिमेमध्ये कैद झालेली आहेत. ओके. आणि कसं असतं, की म्हणजे समजा माझी जर पॉलिटिकल आयडिओलॉजी किंवा इन्क्लिनेशन जर तुम्ही म्हणाल, तर ते खूप वेगळं आहे. हो. माझ्या कुटुंबामध्ये जो काही विचार किंवा जी विचारधारा आहे, ती फार वेगळी आहे. ओके. परंतु मगाशी मी म्हटलं झावरे काकांचा आपण उल्लेख केलेला होता. त्यांचा जो हो, मुलगा आहे हो. प्रसाद माझा मित्र आहे. हं. तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काही फार म्हणजे तुम्ही जी काही नावं घेतली त्यांच्या इतकी आम्ही काही फार मोठी माणसं नाही आहोत. परंतु बरोबर. आम्हाला एक व्यवहारवादी राजकारण असं कळतं, की ज्या वेळेला मधला मार्ग स्वीकारण्याची किंवा मधला मार्ग शोधण्याची वेळ येते, त्यावेळेला व्यावहारिक मार्ग राजकारणामध्ये काय आहे, तो आपण हं, बघितला पाहिजे. आणि तुमचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, हे आपण बघितलं बरोबर. पाहिजे. अंतिम उद्दिष्टाकडे जाताना तुम्ही वेळ प्रसंगी गरज असेल त्यावेळेला तुमच्या ज्या काही विचारधारा आहेत किंवा तुमच्या ज्या काही ठाम भूमिका आहेत, त्या ठाम भूमिकांना थोडी मुरड घालून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालण्याचं काम केलं गेलं पाहिजे. शेवटी ज्यावेळेला तुम्ही विचारवंत किंवा मार्गदर्शक असं म्हणता, त्यावेळेला त्या मार्गदर्शकांनी वेगवेगळ्या शेवटी काय आहे, की जितकी माणसं आहेत तितके डोके आहेत. आणि बरोबर. अशा पद्धतीने ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी आहे, ही भूमिका पूर्वीच्या काळी असणारे जे काही महाराष्ट्रामधले नेते होते, त्या नेत्यांमध्ये ही लवचिकता होती आणि ही लवचिकता त्यांच्यामध्ये होती म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व ते करू शकले. महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व ते करू शकले.
आजच्या घडीला महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व करण्यासाठी ही जी लवचिकता आहे, ही लवचिकता जर ह्या लोकांनी दाखवली नाही, तर मग हे सुद्धा ज्याला आपण तर्ककर्कश म्हणतो, त्या पद्धतीची माणसं ही हां, सगळी हां. होऊन बसतात. आणि हं. मग व्यावहारिक जर समजा तुमची भूमिका नसेल, तर मग तुम्ही काही काळाने म्हणजे तुम्ही आउटडेटेड होण्याची भीती असते, असं मला वाटतं. त्याच्यामुळे महाराष्ट्राला सध्या जी काही गरज आहे, ती पुन्हा एकदा जो वारसा महाराष्ट्राचा आहे, तो वारसा पुन्हा एकदा आपल्याला घासून-पुसून पुढे लख्ख नेण्यासाठी करून द्यावं. म्हणून लख्ख करून पुढे नेण्यासाठी या लवचिक भूमिकांची गरज आहे. आपलं उद्दिष्ट काय आहे हे जर आपल्याला समजलं, तर त्याच्यासाठी रस्त्यांमध्ये आता असं आहे शेवटी तुम्ही चालताना रस्त्यामध्ये जर समजा खूप मोठा दगड आला आणि तो दगड हां. जो आहे तो तुमच्या हलवण्याच्या क्षमतेच्या जर बाहेर असेल, तर तुम्ही त्या दगडाला लाथा घातल्या तर तुमचे पाय मोडतील. त्याच्यामुळे त्या दगडाला वळसा घालून जाण्यात शहाणपणा आहे. असा हं. वळसा घालण्याचं शहाणपण जोपर्यंत महाराष्ट्रातल्या विचारवंतांना येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र पूर्वी जसा सगळ्या देशाला दिशा दाखवायचा, तशी दिशा दाखवण्याची जी काही क्षमता आहे, ती महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत येणार नाही असं मला वाटतं. ओके, ओके, ओके. आनंद सर, खूप-खूप आभार. तुम्ही इतक्या सगळ्या प्रश्नांची इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने उत्तरं दिली आणि मी ही चर्चा घडवून आणण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तेच होतं. आपण नेहमी बायनरीमध्ये बघतो. हा चांगला आणि हा वाईट याच्या पलीकडे मध्ये सुद्धा एक जागा असते आणि त्याचा अगदी, सुद्धा तो अगदी. तिसरा विचार असतो. तो तिसरा विचार समजून घेण्याची सुद्धा गरज असते. 2011 सालच्या अण्णा आंदोलनाची फळं आजवर आपण भोगत आहोत. माझ्या वयाची अनेक बरोबर. मुलं आज बेरोजगारीने झगडतायत. त्यांनी ज्याच्यात शिक्षण घेतलेलं आहे ते सोडून त्यांना वेगळी कामं करून आपली घरदारं चालवावी लागतायत. तर तुम्ही अगदी. लक्षात घ्या, आपला देश एका मोठ्या म्हणजे आता मी तर सोशल मीडियावर हे वाक्य नामदेव ढसाळ्यांच्या कवितेचं हे वाक्य फार खिल्ली उडवणारं वाक्य बनलेलं आहे, की देश भयंकराच्या दरवाजात उभा आहे. पण खरंच आपण समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, इंडिव्हिज्युअल म्हणून, देश म्हणून आपण प्रचंड भयंकराच्या दारात उभे आहोत. आनंद सर, आपलं खूप-खूप आभार. आपण हे सगळं आपण ज्या पद्धतीने आजची ही चर्चा घडवून आणली त्यासाठी मी तुमचेही खूप-खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो ही चर्चा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा वैभव छाया टॉक्स चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आनंद सर, खूप-खूप आभार. धन्यवाद. भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.